नमस्कार मित्रांनो, मी हेमंत आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओतून परत चर्चा आपल्या अतिशय महत्त्वाच्या विषयांची, म्हणजेच युद्धाचा जो सर्वात जास्त परिणाम आपल्या एका जीवनावश्यक वस्तूवरती झालेला आहे त्या बाबतीत आज बोलूया। तो म्हणजे LPG, स्वयंपाकाचा गॅस। जेव्हापासून हे आखाती युद्ध सुरू झालेलं आहे अगदी तेव्हापासूनच LPG गॅसवरती या युद्धाचा सर्वात जास्त परिणाम झालेला आपण बघतोय। हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद झाली, LPGचे टँकर घेऊन येणाऱ्या शिप्स या सामुद्रधुनीतच अडकल्या आणि आता हळूहळू त्याचा पुरवठा सुरू झालेला आहे। तरी सुद्धा देशातील LPGचा सप्लाय हा विस्कळीतच दिसून येतोय। सरकार कितीही म्हणत असेल की LPGचा तुटवडा नाहीये, गॅस सिलेंडर सर्व व्यवस्थित आहे, लोकांना गॅस मिळेल, तरी घडत असलेल्या घडामोडींमुळे हे अगदी स्पष्ट दिसतंय की LPG सिलेंडरचा तुटवडा आहे आणि तो वाढतच चाललेला आहे। जर तुटवडा नसता तर शासनाने व्यावसायिक सिलेंडर देणं बंद का केलं? मोठ्या प्रमाणात त्यात कपात केली, काही शहरांमध्ये अगदी देणंच बंद करून टाकलं। त्यामुळे रेस्टॉरंट्स बंद झाले, मेस खानावळी बंद झाल्या, छोटे छोटे लघु उद्योग सुद्धा बंद पडलेले आहेत। त्यानंतर LPG जो घरगुती असतो, म्हणजे घरगुती वापराचा सिलेंडर, त्याचं सुद्धा बुकिंग केल्यानंतर 10 ते 12 दिवसांपर्यंत सिलेंडर मिळत नव्हतं। सिलेंडर बुक करण्याची विंडो ही 21 दिवसांवरनं 25 दिवस करण्यात आली शहरी भागात। त्यासोबतच ग्रामीण भागामध्ये ही विंडो 45 दिवसांची करण्यात आलेली आहे। म्हणजेच LPGची अवस्था ही व्यवस्थित नाही आणि त्यात आता आणखी एक भर पडलेली आहे। LPGचा तुटवडा किती जास्त आहे हे दाखवणारी एक गोष्ट आज सकाळीच समोर आलेली आहे। काय आहे ती गोष्ट? काय परिणाम होतो LPG वरती या युद्धाचा आणि देशातील आणि आपल्या राज्यातील सध्याची LPG स्थिती काय आहे ते जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओतून। पण त्या अगोदर धक्काबुक्की या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तर युद्ध सुरू झाल्यापासून सर्वच जण LPG सिलेंडरसाठी अगदी त्रासून गेलेले आहेत। माध्यमातील काही चर्चांनुसार देशात LPGच्या रांगेत 2 जणांचा मृत्यू देखील झालेला आहे। ही गोष्ट जरी माध्यमात स्पष्टपणे आलेली नसली तरी सोशल मीडियामध्ये याची चर्चा होत आहे। आता LPGचा तुटवडा हे दर्शवणारी आणखी एक बाब शासनाने जाहीर केली आहे। ती म्हणजे आपल्याला घरी 14.2 किलोग्रामचा LPG सिलेंडर मिळतो, पण आता तो सिलेंडर अर्धा भरलेला असणार आहे। शासनाने हा निर्णय घेतलाय की LPGचा तुटवडा भरून काढण्यासाठी आता 14.2 किलोग्रामचा सिलेंडर हा फक्त 8 किलो भरलेला असेल। म्हणजे जवळजवळ अर्धा सिलेंडरच आपल्याला मिळणार आहे। हा निर्णय शासनाने का घेतला असेल? कशामुळे घेतला असेल? त्यासोबतच जितका सिलेंडर भरलेला असेल, म्हणजे सिलेंडरमध्ये जितका गॅस असेल तितकेच पैसे आकारले जाणार। पण प्रश्न तो नाहीये मित्रांनो। प्रश्न हा आहे की भरलेला सिलेंडर आता अर्ध्यावरती आलाय, काही दिवसांनी तो पूर्ण रिकामा होणार का? हा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण LPGच्या तुटवड्याचा सामना करण्यासाठी आपण तयार नाही आहोत। चुली वापरणं आपण कोणत्याच काळात सोडून दिलेलं आहे। गॅसच्या शेगड्यामुळे इलेक्ट्रिसिटी खूप जाते। इंडक्शनवरती सुद्धा स्वयंपाकाच्या मर्यादा असतात। त्यामुळे आपण कुठल्याच प्रकारे या संकटाला सामोरे जाण्यासाठी तयार नाही आहोत। त्यामुळेच शासनाने LPGची काय अवस्था आहे, नेमका किती तुटवडा आहे आणि भविष्यात हे संकट किती मोठं होणार आहे याची स्पष्टता सर्व नागरिकांना द्यायला पाहिजे। म्हणजे आपण आपल्या पातळीवरती तरी या संकटाला सामोरं जाण्यासाठी स्वतःला तयार करू शकू। कारण प्रश्न इथे एकट्याचा नाहीये। स्वयंपाकघरातील गॅस हा पूर्ण परिवाराचा प्रश्न असतो। त्यामुळेच मित्रांनो, या बाबतीत आपण आणि शासनाने देखील गांभीर्याने विचार करायला पाहिजे। मित्रांनो, या बाबतीत तुमचं काय मत आहे? या सर्व प्रसंगाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा।
व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या धक्काबुक्की या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.